फ्रेंड्स, आपण शेवटचा लॉ न्यूटनचा मोशनचा, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन डिस्कस करणार आहोत. तसा समजण्यासाठी अगदी सोपा आहे आणि पाठ करण्यासाठी अगदी सोपा आहे. काय लॉ आहे तर अकॉर्डिंग टू दिस लॉ, टू एव्हरी ॲक्शन देर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे इफ देर इज अ force which is exerted by a body on some other body, then that other body would exert an equal and opposite force on the first body. म्हणजे हे लक्षात घ्या की सपोज दोन बॉडी आहेत आणि एक बॉडी ए आहे आणि दुसरी बॉडी बी आहे. सो whenever a body A exerts a force on body B, the body B would also exert a force on the body A. हे फार इंटरेस्टिंग आहे. आणि विशेष म्हणजे फक्त एक्झर्ट करणार नाही तर इट विल एक्झर्ट इन सच अ मॅनर की द फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड, मात्र त्याची डिरेक्शन ही अपोजिट असेल. म्हणजे हा एक उजवीकडे असेल तर दुसरा डावीकडे असेल. ओके, देर इज इक्वल अँड अपोजिट फोर्स आणि अलॉंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन. लाईन ऑफ ॲक्शन मात्र बदलत नाही. सो एफ ऑफ बी ए इज इक्वल टू एफ ऑफ मायनस ए बी. म्हणजे एक उदाहरण घेतलं तर सपोज आपण असं गृहीत धरूया की एक बॉडी आहे आणि ती बॉडी एक फोर्स एक्झर्ट करते आहे खाली ऑन दिस ग्राउंड. ओके, so this ground will also exert an equal and opposite force on this body. Okay, so this is to be important. आता आपलं डे टू डे उदाहरण द्यायचं असेल तर सपोज आपण चालतोय when you walk. Okay, now when you walk there is a contact between the your feet, म्हणजे आपले पाय आणि आपले जमीन आहे त्याच्यावरती. ओके, फ्लोअरवरती चालता आहात तुम्ही, जमिनीवर चालता आहात. सो वेन यू वॉक यू इंटरॅक्ट विथ द फोर्स. आता आपण जेव्हा वॉक करतो तेव्हा आपली बॉडी ही त्या फ्लोअरवरती एक फोर्स एक्झर्ट करते. यू पुश दॅट फ्लोअर, म्हणजे आपण त्या फ्लोअरला असं खाली दाबतोय. ओके, पुश करतोय म्हणजे दाबतो आहे. सो दिस इज वन फोर्स. ओके, आता मग फ्लोअर काय करेल तर फ्लोअर सुद्धा आपल्याला पुश करेल. फ्लोअर विल पुश यू. नाव हे आपल्याला थोडं इमॅजिन करायला जड जात असेल की वी आर पुशिंग द फ्लोअर अँड द फ्लोअर इज गोइंग टू पुश अगेन्स्ट यू. आणि त्यामुळे आपण जेव्हा चालतो तेव्हा देर इज अ इक्वल अँड अपोजिट फोर्स. सो द वन इज फोर्स विच इज एक्झर्टेड बाय अस ऑन द फ्लोअर अँड द फ्लोअर इज एक्झर्टिंग अन इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन अवर बॉडी. सो दिस इज ॲक्शन रिॲक्शन पेअर. ओके, विच इज अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, सिमिलरली तुम्ही जर उदाहरण घेतलं की कार आहे, तिचं टायर आहे आणि टायर जेव्हा रस्त्याला पुश करतं. ओके, कार जेव्हा चालते तेव्हा ते टायर रस्त्याला पुश करतं. सो वेन द कार पुशेस अगेन्स्ट द रोड वुड पुश बॅक द टायर. ओके, आणि द टायर्स अँड रोड सायमल्टेनियसली पुश इच अदर. आणि हे लक्षात घ्या की जर तसं होत नसतं तर it was not possible for us to walk also, and it was not possible for the car to move ahead also. So without action reaction pair it would have been difficult for the life to have a motion. जी आपण मोशन आपण जे करतो आहे. आता मुद्दा असा आहे की कोणी असं म्हणेल की बघा फोर्स तर इक्वल अँड अपोजिट आहे तर नेट फोर्स 0 झाला. म्हणजे एक फोर्स जर 10 आहे तर दुसरा -10 झाला तर त्याचा नेट फोर्स किती झाला, 10 - 10 इज इक्वल टू 0. परंतु तसं नाही, कारण वी आर टॉकिंग अबाउट द फोर्सेस विच आर ॲक्टिंग ऑन टू डिफरंट बॉडीज. वेन द फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन टू डिफरंट बॉडीज दे विल नॉट कॅन्सल विथ इच अदर. म्हणजे समजा तुमचा पाय ह्या फ्लोअरवरती फोर्स एक्झर्ट करतो आहे तर फ्लोअर तुमच्या पायावरती फोर्स एक्झर्ट करत आहे. ओके, सो इट विल नॉट कॅन्सल. इफ देर वॉज वन बॉडी आणि त्या बॉडीवरती दोन्ही बाजूने इक्वल अँड अपोजिट फोर्स जर असता
त्या एकाच बॉडीवरती दोन इक्वल अँड अपोजिट फोर्स असते तर ते कॅन्सल झाले असते. मात्र दोन वेगवेगळ्या बॉडीवरती ते फोर्सेस असल्यामुळे ते कॅन्सल होत नाही. तेव्हा हा एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट लक्षात घ्या की दो देर इज अ इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, these forces are acting on two different bodies, and because they are acting on two different bodies they do not cancel each other. हे फार महत्वाचं आहे, मी अंडरलाईन केलं आहे. They do not cancel each other. Okay. So what does Newton's third law say? Newton's third law says that to every action there is always an equal and opposite reaction. If a body A exert a force BA on the body B, then the body B will also exert an equal and opposite force FAB in the same line. Okay. And because they act on two different bodies, one is acting on body A, other force is acting on body B, so though they are equal and opposite, they do not cancel each other.